श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा। आता तूर कुटायचं काम चाललेलं आहे आणि ह्या आधी मी जो भाजीपाला लावलेला आहे ट्रेमध्ये त्याला सकाळ सकाळ पाणी घातलं। चला मी तुम्हाला दाखवते आता मी काय काय भाजीपाला लावलेला आहे। शेतकरी आहे पण ट्रेमध्ये भाजीपाला लावलेला आहे मी। आता हा छोटा छोटा पालक उगून आलेला आहे। हे माझं फ्रीज खराब झालं होतं, त्या फ्रीज मधलाच हा ट्रे आहे। आता यांना पाणी घालते, ऊन जास्त लागतंय त्याच्यामुळे दिवसातून दोनदा का होईना पाणी घालते मी। छोटे ड्रम आहेत याच्यामध्ये, मग पाणी जास्त करून राहत नाही आणि होल पण पाडलेले आहेत त्याला। आणि हे मुळे लावलेले आहेत, गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तुम्ही, मी याच्यामध्ये कोबू लावला होता ह्या ड्रम मध्ये लोखंडी, आणि त्याच्यामध्ये आता हे मुळे आहेत आणि हे आहेत बटाटे। पहिले बटाटे निघून गेलेले आहेत, पण घरात जे बटाटे होते त्यांना कोंब आले होते, त्याच्यामुळे मग आता हे कोंब आलेले बटाटे लावून दिलेले आहेत। आणि आता हे छोटे छोटे मुळे आहेत, 9-10 मुळे आहेत हे, आणि त्याच्यातला एक मुळा आहे ना सुकून गेलाय। तर उपटून पाहते मी हा कशामुळे सुकलाय काय माहिती, दिशी भरला का काय माहिती, पण वरून एकदम याचे पानं वाळलेले आहेत आणि हे बाकी सगळ्या मुळ्यांचे आहेत ना पानं हिरवेगार आहेत, एकदम टवटवीत आहेत। आता मी याला पण पाणी घालते। हे ट्रे असे मोकळे पडलेले होते त्याच्यामुळे मग माती भरली आणि आता त्याच्यात हे मुळे लावलेले आहेत। इथे एक अजून एक ड्रम आहे, याच्यामध्ये पण मी गेल्या वेळेस बटाटे लावले होते। बटाटे काढल्याच्या नंतर आता याच्यामध्ये मी दोडका आणि कारलं लावलेलं आहे। 15 दिवस झालेत, हे चांगलं उगून निघलेलं आहे। हे चांगलं 3-3, 4-4 पानावर आलेले आहेत आणि आता याला मध्ये पण फुटवा फुटलेला आहे। अजून महिन्यानी याला लगेच दोडके चालू होतील, जास्त नाही पण घरगुती का होईना भाजीपाला आहे, कधी मध्ये तरी निघतो। ही माझी छोटीशी परसबाग कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा। तुम्ही पण अशा जर वेस्टेज वस्तूपासून काही जर भाजीपाला लावला असेल ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा। म्हणते गावाला राहती शेती करती आणि हे एवढूशा ड्रमामध्ये काय लावलेलं आहे, पण आमची जी शेती आहे तिला फक्त पानकळ्यातच पाणी राहतं विहिरीचं, त्याच्यामुळे इथून पुढं काय पाणी राहत नाही। आणि आपले जास्त करून नाही, थोडं थोडं जरी ट्रेमध्ये लावलं तरी कधी मधी का होईना पण भाजीपाला होतो। भाज्या लावलेल्या आहेत त्याला आता पाणी घातलेलं आहे। आणि हार्वेस्टरने मध्ये तूर केली होती आणि काही तूर खाली पडलेली होती ती गोळा केलेली आहे, आता ती तूरच करायची आहे। वारं पण आहे आज भरपूर, उन्हात पडलेली आहे, पण आता आज मी एवढी तूर करून घेते। मी दाखवते तुम्हाला कशी करतात तूर। पहिले आमची जिरायती वावरं होते तेव्हा हुलगा मटच जास्त करून होत होता, तूर पण करायचे, पण आता बागायती केलेली आहे त्याच्यामुळे खाण्यापुरतीच तूर आहे ही। तर ही तूर हार्वेस्टरनी केलेली आहे त्याच्यामुळे आता ही कुटावं लागलेली आहे। सासूबाई सांगतात की पहिले ते खळे करत होते, खळ्याला आहे ना घर कसं सारवतो तसे सारवायचे, रोज येऊन ते खळं सारवावं लागायचं आणि ते निबार झाल्याच्या नंतरूनच कुटावं लागत होतं। आता कुटायला आलेला कागद, कागदावर पण जास्त करून कोणी कुटत नाही, डायरेक्ट हार्वेस्टर किंवा मशीननी करतात। शक्यतो पहिले हार्वेस्टर कोणी जास्त करून वावरात शिरूनच नव्हते देत, म्हणायचे नासतूस होतो, त्याच्यामुळे आपली मजुरी गेली तरी परवडते, पण मजूर पण भेटत नाही। आणि मग माणसं म्हणतात जाऊ दे, येऊन एकच होणार आहे, मजुरी जाणार आहे, तिथं नाच झाला तरी चालेल। आणि हार्वेस्टरनी शक्यतो आता शेती करायला लागलेले आहेत लोक। माझी अशी जर्नी पाहण्याकरता, माझी शेती पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा। श्री स्वामी समर्थ।